नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित विषय गणित सराव संच 36 यावरील गणित सोडवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म यावरील सराव संच 36 मधील उदाहरणे पाहणार आहोत। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये पहिला प्रश्न, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, कोनावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा। तर आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे की PQR त्रिकोण PQR रिकामी जागा त्रिकोण आहे। तर आपल्याला 90 अंशाचा कोन दिसते इथं, म्हणजे हा कोन आहे काटकोन। इथं नाव लिहूया आपण, PQR हा काटकोन त्रिकोण आहे। नंतर इथं 125 अंश डिग्रीचा दिसत आहे, म्हणजे हा कोणता कोन आहे? विशाल कोन। इथं लिहूया विशाल कोन। आणि हे सर्व कोन, हा कोन आणि हा कोन, सर्व कोन 90 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे हा लघुकोन आहे। लिहून घेऊया लघुकोन। लघुकोन आहे। काटकोन कसा का लिहिला आपण? तर हा 90 अंशाचा असतो, म्हणून याला काटकोन लिहितात। विशाल कोन हा 125 अंश म्हणजे 90 पेक्षा मोठा असतो, म्हणून विशाल कोन। आणि लघुकोन हा 90 पेक्षा कमी असतो, म्हणून याला लघुकोन असे म्हणतात। असे त्रिकोणाचे प्रकार लिहायचे होते कोनावरून। नंतर दुसरा प्रश्न बघूया, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, बाजूवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार लिहा। बाजूवरून होणारा त्रिकोणाचा प्रकार लिहायचा आहे की हा कोणता कोन आहे? समद्विभुज, विषमभुज किंवा समभुज। तर बघा, तिघी बाजू एकसारख्या आहे, म्हणजे त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे। इथे लिहूया समभुज त्रिकोण आहे। नंतर त्रिकोण DEF हा दोन बाजू, तिघी बाजू वेगवेगळे आहे, म्हणजे विषमभुज त्रिकोण आहे। नंतर याच्या दोन बाजू सारख्या आहे, म्हणजे आणि एक बाजू वेगळी आहे, म्हणजे हा कोणता कोन राहील? समद्विभुज त्रिकोण राहील, म्हणजे त्रिकोण UVW हा समद्विभुज त्रिकोण राहील। अशा प्रकारे दुसरा प्रश्न होता। तिसरा प्रश्न बघूया की आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे। त्याला शाळेत जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, त्यातील कोणत्या मार्गास गेल्यास कमी अंतर पडेल? कारण सांगा। आता आपल्याला दिलेलं आहे की 2 मापांची बेरीज ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? मोठी असते। तर बघा, आपल्याला 2 मार्ग आहे। हे अविनाशचं घर आहे आणि त्याला A वरून B वर जात, पहिले तो A वरून B वर जाईल आणि B वरून C वर जाईल, म्हणजे A पासून ते B पर्यंत जाईल रस्ता, नंतर B पासून तर C पर्यंत। एक रस्ता आहे डायरेक्ट A पासून तर C पर्यंत, मग त्याला कोणतं अंतर कमी पडेल? तर AC। कारण सांगितलं। मग आता इथं लिहून घेऊया आपण की AC हे उत्तर AC हे अंतर तर जवळ पडेल का? आता सांगितलं मी तुम्हाला। आता बघा, कारण त्रिकोणाच्या
बाजूच्या गुणधर्मानुसार AB अधिक BC आणि AC हे मोठी संख्या राहील। अशा प्रकारे आपलं तिसरं होतं। नंतर चौथं बघा की त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिली आहेत, त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिलेली आहे, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा। तर आपल्याला पहिलं पहा उदाहरण 3 सेमी 4 सेमी आणि 5 सेमी तिघी पण वेगवेगळे आहे, म्हणजे हा कोणता कोण राहील? विषमभुज। तिघी पण बाजू वेगवेगळे आहे म्हणजे कोणता कोण राहील? विषमभुज त्रिकोण कोण। दुसरं बघा 3.4 सेमी 3.4 सेमी आणि 5 सेमी दोन बाजू सारख्या आणि एक बाजू वेगळी आहे, म्हणजे कोणता कोण राहील? कोणता त्रिकोण राहील? तर समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण। तिसरं बघा 4.3 सेमी 4.3 सेमी 4.3 सेमी तिघी पण सारखे आहे, म्हणजे कोणता कोण राहील? समभुज त्रिकोण। सारख्या कोणाला कोणता त्रिकोण म्हणतात? समभुज त्रिकोण। बघा चौथं पाहू तर पहा बघा 3.7 सेमी 3.4 सेमी आणि 4 सेमी तिघी पण वेगवेगळे आहे, म्हणजे कोणता कोण राहील? विषमभुज त्रिकोण। विषमभुज त्रिकोण। अशा प्रकारे चौथा प्रश्न होता। पाचवा प्रश्न पाहूया। तर बघा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे की त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, या बाजूच्या लांबी असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि कारण लिहा। तर बघा त्रिकोण ठरवायचे आहे की का काढता येणार नाही। बघा आपल्याला माहिती आहे की 2 यांची बेरीज ही तिसऱ्या याच्यापेक्षा काय असते? मोठी असते। 2 लांबींची बेरीज काय ही तिसऱ्या लांबीपेक्षा काय असते? मोठी असते। तर बघा पहिला त्रिकोण काढता येणार आहे का? तुम्ही सविस्तर लिहून घ्यायचं, मी फक्त इथं सांगते की काढता येणार आहे की नाही ते। तर बघा पहिला त्रिकोण 17 7 आणि 8 यांची बेरीज केली तर किती होतील? 15 म्हणजे 17 सेमी पेक्षा तो काय आहे? छोटा आहे, म्हणजे हा त्रिकोण काढता येणार आहे काय? नाही, म्हणजे पहिल्याच उत्तर काय आहे? त्रिकोण काढता येणार नाही। नंतर दुसरं पहा की दुसऱ्या याच्यामध्ये त्रिकोण काढता येणार नाही। 7 सेमी 24 सेमी आणि 25 सेमी जर 7 सेमी आणि 24 सेमी यांची बेरीज केली तर किती येते? 31 सेमी, म्हणजे हा त्रिकोण काढता येईल का? 25 पेक्षा काय आहे? संख्या मोठी आहे, म्हणजे हा त्रिकोण काढता येईल। नंतर बघा 9 सेमी 6 सेमी आणि 16 सेमी 9 6 किती होता? 16 सेमी आणि 9 आणि 6 15, म्हणजे हा त्रिकोण काढता येणार आहे काय? नाही। 8.4 सेमी 16.4 सेमी आणि 4.9 सेमी जर 8.4 आणि 4.9 यांची बेरीज केली 9 4 13 3 हज्जाला आला 1 8 4 12 13 13.3 तर यांची हा त्रिकोण काढता येणार आहे काय? नाही। नंतर 15 सेमी 20 सेमी 25 सेमी बघा 15 आणि 20 यांची बेरीज केली तर किती होते? 35 म्हणजे 25 पेक्षा ती मोठी झाली ना, म्हणजे हा त्रिकोण काढता येईल। 12 सेमी आणि 16 सेमी 12ची बेरीज केली तर 24 सेमी होते, म्हणजे हा 16 पेक्षा ते काय होईल? मोठी होईल, म्हणजे हा त्रिकोण पण काढता येईल। अशा प्रकारे हे पाचवा प्रश्न होता। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला
उदाहरण संग्रह 36 दिलेला होता, तो आज आपण सोडवला। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।